आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कलेक्ट करा. राहुलजी आडवले यांच्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार आपण देतोय. सूरजला जन एका षटकात 6 धावा देत महत्वाच्या 3 विकेट कॅरी केल्या. तो सूरज ठरलाय जनमान शिकरेपाटाचा विजयाचा शिल्पकार, मॅन ऑफ द मॅच सामनावीर. राहुलजी आडवले यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सामनावीरसाठी आकर्षक चषक सूरजला. कॉंग्रॅच्युलेशन सूरज, अभिनंदन. हार्ड लक विघ्नता स्पोर्ट्स, व्यापारी मानेवली महेश, बंटी अँड ऑल टीम. अपकमिंग टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील भरपूर शुभेच्छा. सामना सुरू होतोय द्वितीय फेरीतील. आता पहिली लढत यजमान संघ आयोजक संघ शिवस्वराज्य 11 नवापाडा बी आणि त्यांच्या विरोधात संघ श्री गणेश इन ॲक्शन. 3 ओव्हरची मॅच. जशी होईल सामन्याला सुरुवात. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील प्रकाशजी भला. थँक्यू. या सामन्यातून जो जिंकेल तो आजच्या रात्रीतील क्वालिफाय मॅचमध्ये पोहोचेल. आणि तिथे आपण पाहताय दोन बल्लाढ टीमच्या दरम्यान हा सामना असेल, जिथे आपण बघाल एका बाजूनं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय चेई संघ आणि त्यांच्या विरोधात खेळ करत असताना पाहायला मिळतोय शिवस्वराज्य 11 नवापाडा. या दोन टीमच्या माध्यमातून हा सामना. एका सामन्यामध्ये दोन्ही टीमचा खरं उल्लेख भरपूर चर्चेचा राहिला, परंतु आता या सामन्याला जो चांगलं खेळणार आहे तो पुढे जाणार आहे. आणि तिथे आपण पाहू शकता आता बॅटिंग करत असताना मैदानावरती चेई संघ आणि गोलंदाजी करत असताना नवापाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सो दोन्ही टीमला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संदेश पहिल्या षटकामध्ये दाखल झालेला आहे. पहिलाच बॉल स्ट्रायकर बॅटर मैदानावरती ओमकार पाहायला मिळतोय. आणि ओमकार हालात आणि सिच्युएशन या दोन्ही गोष्टी ओळखणं जातोय. आणि पहिल्याच बॉलला पाठवलेलं फायनल सीमारेषेच्या बाहेर चौकार. षटकार दिसतोय. आपण पाहू शकाल प्रेक्षकही सांगतायत 6 धाबा ज्या मात्र या बॉलवरती आलेल्या आहेत. खेळपट्टीवरती मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज ओमकारच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. 6 सुरुवात मात्र याही डाबाची राहिली आहे. आजच्या रात्रीतील अर्धशतक याच खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहिलेलं आहे. आणि दुसऱ्या मॅच मध्ये मात्र तो आज फुल टच मध्ये दिसतोय. स्वीट साऊंड, आवाज कडक आणि बेधडक षटकार. वेस्ट ऑफ फाईट अगदी नो बॉलसाठी इथून आता बॅटिंग करणाऱ्या टीमकडून डीआरएची मदत घेतली जाते. चेक केलं जाईल वेस्ट ऑफ फाईट वरती आहे की खाली हे इथून आता पाहिलं जात आहे. आपण पाहताय फलंदाज ओमकारने दोन्ही चेंडूला जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडेच पाठवलेलं आहे. आज या स्थितीमध्ये खेळत राहिला ओमकार तर अगदी या खेळाडूची भरपूर चर्चा असेल. टेक्निकल रूम मध्ये आपण चेक करतोय सध्या. आणि आता तिसऱ्या पंचाचं रेडर जो मात्र तुमच्यापर्यंत फेल डिलिव्हरी. फलंदाज थोडेसे करतर वाकून खेळण्याचे प्रयत्न करत होते आणि त्यामुळे इथे आपण पाहता तिसऱ्या पंचांनी फेअरबॉल घोषित केलेला आहे.
दोन्ही षटकार मैदानावरती बॅटर ओमकारच्या बॅटमधून येत्या. स्कोर बोर्डला 12 धाबा. मैदानावरती आपण बघाल फलंदाज ओमकार इथून आता षटकार हॅट्रिक उंबरट्यावरती इनसाइड आउटला अजून एक दर्जेदारीचा फटका. आलादांच्या समोर सिकंदर कधी झुकत नाही आणि आज बॅटिंग करत असताना थांबायचं नाव घेत नाहीये बॅट्समन ओमकार. आला अजून एक एक्सा कबरला 4. पुढे ठेवल्या पुन्हा एकदा थोडेसे इथून आता लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी टोकरूसिंग एरियामध्ये कनेक्शन घेतलेलं आपण पाहताय. शॉर्ट फाईनचे फिल्डर बॉलवरती आले आहेत. एकच धाव भेटेल या बॉलवरती सध्या बॅटर ओमकार कडून. स्कोर बोर्डला आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या चेही संघाच्या तितक्या चांगल्या धावा 17 धावा स्कोर बोर्डला आहेत. आणि नेहमीच म्हणतात ओपनर जर तुमचा अगदी चांगला स्टार्ट देत असेल तर मग तिथे येणाऱ्या नवीन फलंदाजांना देखील फलंदाजीकडनं सोपी जाते. आणि मैदानामध्ये आज हाच मनसुबा घेऊन दाखल होतोय चेही संघ की ओपनर्स मैदानावरती चांगल्या धावा घेत असताना आपण पाहिल्यात. मिस्टामिंग फटका बसला फुल टॉस. बॅटिंग करत असताना तिथे बॅट्समन करणला आपण पाहिलं झेल सुटला. स्वतः फॉलो थ्रूवरती गोलंदाज अगदी संदेशच्या माध्यमातून आणि भेटली जाते या बॉलवरती एक धाव. कॅच कोणाची सुटली मैदानावरती आपण पाहाल बॅट्समन करणची सुट्टी आहे ज्याने अगोदरच्याच मॅचमध्ये 4 षटकार जे अगदी लागोपाठ खेळले होते आज चर्चा करायला भाग पाडले. मैदानावरती आपण पाहताय चेही संघाच्या बॅटरने आणि नेहमीच म्हणतात जो दिखता है वो जरूर बिकता है. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल या डाबामध्ये आज चांगल्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. बॅकफुटला जाऊन इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न तिथे पुन्हा एकदा फंबलिंग फिल्डिंग विकेट किपर मिस्टेक करतात. डॉट बॉल येईल गोलंदाज मैदानावरती संदेश कडून. खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल तिथे एका षटकाचा खेळ आता संपतोय जिथे सुरुवातीला 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार 1 चौकार त्याच्यानंतर सिंगल आणि आता आलेला डॉट बॉल. एका ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोर बोर्डला कोणतंही नुकसान न करता 18 धावेवरती बॅटिंग करणाऱ्या चेही संघ पोहोचलेला आहे. चला वेळ घ्यायचा नाहीये गोलंदाजी करत असताना मैदानावरती शिवस्वराज 11 नवापाडा संगम स्पीडअप ठेवणं गरजेचं आहे. अच्छा रात्रीमध्ये आपण पाहू शकाल वेळ आता आपण वाचवणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. रात्रकालीन स्पर्धा आहे. 2 ते 3 तास जरी खतर उरले तरी देखील प्रत्येकाला सुखाची झोप मिळेल. आणि आजच्या रात्रीचा जर विचार केला तर आज उद्घाटनीय दिवस होता आणि त्यामुळे अगदी आपण पाहू शकताय थोडेसे सामने उशिरा सुरू राहिले. त्याच कारणास्तव आता इथून वारंवार ऑर्गनायझिंग टीमकडनं मॅनेजमेंट कमिटीकडनं तुमच्यापर्यंत या सूचना येत आहेत. 18 धावा स्कोर बोर्डला एका षटकाचा खेळ संपला. मैदानामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून चेही संघाने सुरुवात चांगली मिळवली आहे या बॅटलमध्ये स्कोर बोर्डला. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आली आहेत. पडल्यानंतर बॉल बॅटचा अगदी थोडासा खाली राहतोय आणि बॅट्समन करणला केले जाईल शांत. डॉट बॉल्स टाकावे लागतील. विकेट्स आणाव्या लागतील. मैदानावरती बॉलिंग करणाऱ्या अगदी नवापाडा टीमला तरच इथून हे धावफलक कदाचित थांबू शकतंय या धावेंवरती. हाफ ट्रॅकर फटका चांगला झेलची संधी. क्षेत्ररक्षक होते थोडेसे दूर होते आणि तिथे आपण बघाल फलंदाज थोडेसे बचावलेत. सिंगलचा प्रयत्न इथे केला बॅट्समन करणने जिथे करणला माहिती आहे स्ट्रायकर एंडला आणणं गरजेचं मैदानावरती ओमकारला. कारण आज ओमकारची बॅट फक्त आणि फक्त 6चा पाडा जे मात्र बोलत असताना आपण पाहिली आहे. 19 धावा स्कोर बोर्डला. सामन्यामध्ये पहिला डाव इथे सुरू आहे. फुल टॉस बॉल जागा बनवली रूम तयार केला आणि ऑनसाइड बॉडी लाईनच्या पलीकडे आता पुढे एकदा बॉलला पाठवलेलं आहे सरळ बॉडी लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम सिक्सर. उडत्या नभात ऑनसाइड बॉडी लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक सलगचा दुसरा सिक्सर.
नाव घेत नाहीये जाणीकर, तर इथून गोलंदाजांना पूर्णतः जर पाहिलं तर भरपूर मार दिलेला आहे या डाबामध्ये देखील. नवापाडा संघ इथे गोलंदाजी करतोय. समोर आपण पाहताय ओमकार बॅटिंग करतायत. आज गोलंदाजी इथून मैदानावरती ओमकारच्या समोर बरोबर फिकी पडली जाते आहे. फिंगर अप रोल केलेत, कटर बॉलचा वापर, वळण दिलं, लेग कटर मैदानावरती गोलंदाज गणेशच्या माध्यमातून इथे डिलिव्हर्ड केलेला आहे. डॉट बॉल येईल. खेळपट्टीवरती आपण पाहाल सध्या तरी दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्कोरबोर्डला तितक्याच चांगल्या धाब्यांवरती आपण शहीद संघाला बाद आहे. 31 धाबा स्कोरबोर्डला बनलेल्या आहेत या सामन्यामध्ये सध्या पहिल्या इनिंगमध्ये आहे. पुढे ठेवतात, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कमबॅक हे चांगलं गेलं मैदानावरती. गोलंदाज गणेश या गोलंदाजाने डॉट बॉल सलगचा दुसरा येतोय. खेळपट्टीवरती 2 षटकांचा खेळ संपेल जिथे बॅटिंग करतोय फर्स्ट इनिंगमध्ये शहीद संघ. स्कोरबोर्डला 31 धाबा आहेत. चला स्पीडअप ठेवा. गोलंदाजी करत असताना अगदी शिवस्वराज्य 11 नवापाडा संघ फास्ट खेळा, ही मोठी सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 षटकांचा खेळ संपला, 3 षटकांचा सामना आहे. ज्या पद्धतीने आपण सेकंड राऊंडला सुरुवात होत असताना पाहिले तिथे 3च ओव्हरचे सामने आपण खेळवतोय. फर्स्ट राऊंड या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 5 षटकांचा जरूर खेळतोय. 31 धाबा धावफलकावरती आहेत. लास्ट ओव्हरला सुरुवात होती. संचित बॉलिंग मार्कवरती दाखल झाले आहेत. संचितचा पहिला बॉल बॅटची बाहेरची गडा, तिथे अगदी करण स्ट्रायकर एंडला धाबाची संधी आहे. आता पहिला विकेट इथून गमावा लागेल बॅटिंग करणाऱ्या शहीद टीमला. करण बाद. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती कल्पेशला पाठवलं जातं. बॅटर थोडंसं फास्ट जा. आपण पाहू शकतायत अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिला इनिंगचा खेळ मैदानावरती सुरू आहे जिथे आता विकेट मिळालेला आहे. जी स्ट्राईक हवी होती मैदानावरती बॅट्समन ओमकारला, ती स्ट्राईक तर ओमकारला इथे भेटलेली आहे. आजच्या रात्रीमध्ये अर्धशतक याच खेळाडूच्या नाबावरती राहिलेलं आहे आणि तोच ओमकार मैदानावरती आपण बघाल इथे सध्या बॅटिंग करतोय. आज खूप मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना नवापाडा संघाचे गोलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष करत मैदानावरती भरपूर केला जातोय. फिंगर अप रोल केलेत, पडल्यानंतर चेंडू कट होतोय. बाहेरच्या दिशेने वळणारा बॉल जिथे आपण पाहताय सेफ झोनला क्रॉस झालेला चेंडू, व्हाईट बॉल. कठीण प्रसंगांचा खरं इथून भरपूर मोठा सामना केला जातोय. काळ जरी अगदी संघर्षाचा असेल तरी वारसा मात्र इथून मेहनतीचा दावा लागेल गोलंदाजी करत असताना नवापाडा संघाला देखील. संचित गोलंदाजी करतात, पुढे ठेवलंय, मिडऑफच्या दिशेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवरती पोहोचतायत, इझिली फिल्डिंग. एका टप्प्यावरती मात्र चेंडूला पकडून लगेचच फेकले. तिथे 2 धाबा भेटल्या जातात बॅटर ओमकारच्या बॅटमधून. सध्या स्कोर बोर्डला आपण पाहतात 34 धाबा इथे बनल्या जातात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल अगदी माडज संघ त्यांच्या विपक्षात शिकरेपाडा या 2 टीमच्या माध्यमातून पुढचा सामना. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी पोहोचून राहा. पुढे ठेवतायत मिसामिंग बॅटच्या एंडिंग फ्लोला कनेक्शन शॉट एक्स्ट्रा कव्हरला पकडला जाईल. मॅचची आली आहे गोल्डन विकेट. बॅटर ओमकार बाद.
तर या टीम मध्ये भरपूर दिसत आहेत आणि जरूर येणाऱ्या भविष्यामध्ये आपण बघू शकाल शिवस्वराज्य 11 नवापाडा संघाचा देखील तितकाच बोलबाला राहील या उभ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती फलंदाजीसाठी तिथे पाठवले आहेत. भूषण मैदानावरती दाखल झाले आहेत. भूषण आल्या तिथे आपण पाहताय भूषणच्या विरोधात हा बॉल गोलंदाज संचित कडनं अतिरिक्त आहे. कदाचित खेळपट्टीवरती आपण बघाल जो चांगला बॉल करता डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता तिथे मैदानावरती गोलंदाज थोडीशी एक्स्ट्रा गोलंदाजी करत असताना आपण पाहिले आहेत. फुल टॉस बॉल मिड विकेट मध्ये आता कार्पेट फटका. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवरती पोहोचत आहेत. या चेंडूवरती मात्र सध्याच्या घडीला आपण पाहताय मिळाली जाईल एक धाव. खेळपट्टीवरती मात्र अगदी सिंगल्सला भरपूर चांगल्या पद्धतीने प्राधान्य दिलेलं आहे. बॅटलमध्ये आपण पाहताय दाफलकाला इथून 36 धावेवरती चेई संघ पोहोचलेला आहे. या षटकामध्ये खूप चांगलं षटक गोलंदाजी करत असताना संचित टाकतायत. ओ फिंगर अप रोल केलेत. पडल्यानंतर चेंडू आता सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. खेळपट्टीवरती संचितचा चांगला चेंडू डॉट बॉल. नवापाडा संघ मैदानामध्ये बॉलिंग करतोय. खेळपट्टीवरती इथे आता चांगल्याच पद्धतीने कमबॅक केलेलं या षटकामध्ये गोलंदाज संचितने. विकेट महत्वाची ओंकारला बाद करण्यात संचित यशस्वी ठरला आणि तिथून आपण बघाल स्कोर बोर्डला मात्र आता धावेंचा कोळंबा इथे बनत चाललेला आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट केलं होतं मैदानावरती फलंदाजाने. थ्रोपैकी विकेटकीपर एरियाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न लेझी थ्रो. बॉल कलेक्ट करण्यात करता इथे यशस्वी ठरले नाहीत विकेटकीपर आणि तदनंतर मिळाल्या जात आहेत या बॉलवरती 2 धावा. 2 रन्स येतील खेळपट्टीवरती. आपण तिथे पाहताय पहिलं सत्र जे अगदी संपन्न होत आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली. या सामन्यामध्ये अगदी चेई टीमने आणि स्कोरबोर्डला बनवल्यात 38. चला पुढच्या सामन्याचा टॉस आपण करतोय. माडस विपक्षात आपल्याला पाहायला मिळेल शिकरेपाडा या दोन टीमच्या माध्यमातून. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेत का आपण टॉस करून घेतोय. अठरा बॉल्स आणि 39 धाबेचं आव्हान जे मात्र आता चेसिंग करत असताना शिवस्वराज्य 11 नवापाडा संघ असेल. सलग क्षेत्ररक्षण सेट करा मैदानावरती चेई संघ लगेच पुढच्या सामन्याचा टॉस इथे होत असताना आपण पाहाल माडस विपक्षात शिकरेपाडा या दोन टीमच्या माध्यमातून. आणि अगदी या सामन्याचा टॉस मान्यश्री हेमंतदादा चौधरी यांच्या शुभस्य आपण होत असताना बघतोय. पुढचा सामना अगदी शिकरेपाडा विपक्षात त्यांच्या विरोधात माडस या दोन टीमच्या माध्यमातून असेल. नाणेफेकी झाली आहे. माडस संघाने टॉस जिंकलाय. बॉलिंग करण्याचा प्रथमतः निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजीला इथून पसंती देत असताना माडस संघ आणि बॅटिंग करत असताना तिथे पाहायला मिळेल शिकरेपाडा टीम. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असेल. चालू सामन्यामध्ये आपण बघाल 18 चेंडू आणि आता 39 धाबेचा रनचेस मैदानावरती करत असताना नवापाडा संघ असेल. आणि ज्या प्रकारे सामन्याच्या अगदी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन जोडले जातील म्हणजे साथी समालोचक दीपवीर सर. थँक्यू. $39 to win 39 धाबेचं टार्गेट सेट झालेलं आहे.
पहिल्या डावात पुनश्च एकदा ओमकार यांचे जबरदस्त बॅटिंग, P1 मध्ये दिलेला फ्लाइंग स्टार्ट. 38 धावा पहिल्या डावात बनलेल्या आहेत. 39 धावेचं संरक्षण आता करावं लागेल श्रीगणेश चैला. दुसरा डाव सुरू होतोय, मात्र यजमान संघाचं तगडं चॅलेंज त्यांच्या समोर आहे, हे देखील विसरून चालणार नाही. आघाडीसाठी संदेश आणि त्यांच्या सोबत देतात स्वप्नील, हे दोन्ही सलामीवीर आता दाखल होत आहेत. बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत ओमकार. आज ऑलराऊंडर, आज त्यानं पहिल्या रजनीच्या स्पर्धेत छाप सोडलेली आहे. पहिलं अर्धशतकी त्याच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. .00 धावेचे धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करावे लागेल. गेम इज ऑन. या सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला नेक्स्ट मॅच साठी देऊयात ऑल द बेस्ट. चला नेक्स्ट मॅच चालू. सामना जसा संपेल जनमान म्हाडसबी फिल्डिंग साठी रेडी व्हावं लागेल मित्रांनो. आताच आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला एकत्रित या. त्याचबरोबर रुपेश अँड आर्मी टीम शिकरेपाडा, आपण कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला एकत्रित या. गेम इज ऑन. दुसरं सत्र सुरू होत आहे. पहिला बॉल समोर ऑन दी अप, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. संदेश यांच्या बॅटमधून 4 धाब्यांना डाव सुरू होतोय. किंबहुना फलकाचाही श्रीगणेश होतोय. चौकारासोबत सध्या खातं खुलं होतंय महत्वाच्या सामन्यात. यजमान संघ, आयोजक संघ शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघाचं. 4 धाबे सोबत सध्या हा फलकाचा शुभारंभ. 39 धावेचं मोठं टार्गेट. पॉवर प्ले मध्ये चांगला स्टार्ट अपेक्षित आहे आणि संदेश यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार आलेला आहे. सो कॉन्फिडन्स आता त्यांचाही दुणावेल. संतोष घुडे सर अमेरिकेवरून या स्पर्धेशी जॉईन झालेले आहेत. जे सध्या टेन क्रिक या वाहिनीच्या वतीने आपल्यासोबत जॉईन आहेत, त्यांचे स्वागत आहे. शॉट ऑफ गुड लेंथ, अपील स्टंपिंग साठी मात्र पंच तटस्थ भूमिकेत. डॉट बॉल. स्टेप आउट झाले होते. फ्रंट लेग पुढे आणला होता संदेशनं. ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न साई घुडे आणि त्या सोबतीनं उपस्थित झाला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. विनंती, या मंचावरती आपलं सरचे स्वागत आहे. युवासेना तालुका अध्यक्ष मुरबाड साईनाथजी भोईर क्रीडानगरीत उपस्थित झालेत. विनंती, या मंचावरती आपलं सरचे स्वागत आहे. चौकारानंतर आलेला डॉट बॉल. धावा सध्या स्थिर. 4 ऑन बोर्ड, 4 धावा स्कोर बोर्डवर. आणखीन एक चांगला बॉल बॅटची कडा घेत निघालाय विकेट किपरला बीट करत. स्वतः गोलंदाज बॉल डायबर्ट झाल्यानंतर बॅकअप साठी उपस्थित झाले होते, मात्र सिंगल धाव रोखता आली नाही. सिंगल सहित धावा धावफलकावर देखील बनले आहेत. त्या 5 ऑन बोर्ड. पाच धावा सध्या स्कोर बोर्डवर. टाइम काउंटर सुरू आहे. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. हालचाली थोड्या मंदावलेल्या आहेत श्रीगणेश चै संघ. थोडा फास्ट खेळावा लागेल. उत्तम अबी अँड ऑल टीम. बॉल तयार होतोय ओमकार. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित पोझिशन मध्ये आले नाही. थ्रो चांगला आला नाही, त्याच कारणास्तव रनआउटचा संभाव्य धोका देखील आता टळलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल धाव घेण्याचा जो प्रयत्न तो मात्र यशस्वी होतोय. एक सिंगल स्कोर, सिंगल सहित एकंदरीत अंकित होतोय तो 6 ऑन बोर्ड. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि तदनंतर होणारा छोटेखानी कमबॅक.
6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. पोस्ट विकेटचा अटेम्प्ट. लाऊड अपील, लाऊड शाउट. मात्र पंचांचा स्पष्ट नकार. चेंडू बॅटच्या रेषेमध्ये येऊ शकले नाही. त्या ठिकाणी आघाडीला संदेश. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर उर्वरित 4 चेंडूत अवघ्या 2 धावा खर्च झालेल्या आहेत. टोटली कमबॅक झालंय टीम श्री गणेश जय क्रिकेट संघाचं. धावफलक स्थिर 6 ऑन बोर्ड. माफक 6 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. रनवे मध्ये आलाय थोडा व्यत्यय. बॉलर पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. ओमकार. आणखीन एक चांगला बॉल निघालाय थेट स्थिर रक्षकाच्या दिशेनं. विकेट किपरचा वेध घेतोय हा बॉल. डॉट बॉल. याचबरोबर सांगता झाली ती पहिल्या षटकाची. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. चौकारानं सुरुवात. मात्र 5 चेंडूत अवघ्या 2 धावा बनल्या गेल्या. त्या माफक 6 धावा. विजयाचं समीकरण 12 चेंडू 2 षटक. आणि आता 16.50 धाब्याच्या धावगतीनं 12 चेंडूत 2 षटकात 33 धाब्याची गरज. चला, वेळ जास्त खर्च होतोय चेई टीम. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकलेलं आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. धावा हे समीकरण. निर्णायक दुसरं षटक. पहिला बॉल बॅटच्या आतली कडा घेत शॉट फायलेगला बीट करत असताना फिल्डरला मागे निघाला. एक सिंगल कंप्लीट. सेकंड साठी चान्स स्वप्नीलनं घेतलाय. फिल्डिंग डिपार्टमेंटचे नाखुश, निराशाजनक कामगिरी. विकेट किपरही बीट, त्याचबरोबर शॉट फायनलेगी बीट. या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित होती ती 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 11 बॉल आणि विजयासाठी अजूनही 31 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 31 धावा हे समीकरण. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. मिडविकेटला फिल्डर थ्रो चांगला आलाय. आता रनआउटचा चान्स. संधी आणि त्या संधीचं सोनं. बॅकअप आलंय आणि पॅकअप करावं लागतंय स्वप्नीलला. फलंदाज बाद. 8ला पहिला झटका. शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघाला फलंदाज बाद. चांगलं बॅकअप. पहिली सांघिक सफलता. धावफलक सध्या स्थिर स्थगित. अवघ्या 8 धावा सध्या धावफलकावरती. 10 चेंडू. आता विजयासाठी 31 धावेची आवश्यकता. बॉल तयार. प्रकाश. समोर ड्राइव्ह केल्या. बॉल. एक सिंगल. एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. सिंगल धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावर सध्या अंकित झाली ती 9 ऑन बोर्ड.
9 धावा सध्या धावफलकावर. नवीन बॅटर विशाल सध्या खेळतायत स्टॅकर एंडला. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम, बॉल हवे, जेलची संधी आणि तिचा स्वीकार. विशाल देखील माघारी. आणखीन एक झटका आता लागलाय तो शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद, विशाल बॅक टू द पवेलियन. विशाल माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विकेट आता गमावली ती टीम शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघानं. प्रकाशांना मिळतंय आणखीन एक स्वेश. विजयाचं समीकरण या मॅच मध्ये आता बॉल बाकी आहेत 8 आणि अजूनही 30 धाव्याची गरज. म्हणजे 8 पैकी 5 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. चला बॅटिंग ऑर्डर देखील ऑलरेडी सेट करा, पण वेळ जास्त खर्च होतोय. नेक्स्ट मॅच रेडी राहा. जर्मन माडसबी फिल्डिंग करता तर जर्मन शिकरेपाडा बॅटिंग करता. चालू सामना जसा संपेल लगेचच मैदानात उतरायचंय दोन्ही टीम्स. स्टेप आउट झाले ऑन साइडला. स्ट्रोक ला जवाब आहे. एक टप्पा घेत निघालाय बॉल क्लोज टू द बाउंड्री रोप. सीमारेषेच्या बाहेर काऊ कॉर्नरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. या चौकारासोबत मात्र धावफलक सध्या पुढे मार्गस्थ होत आहे. 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विजयाचं समीकरण 7 चेंडू आणि अजूनही 26 धाव्याची आवश्यकता. 7-26. गणेशांनी चौकारानं व्यक्तिगत डावाचा श्रीगणेशा केलेला आहे. किंबहुना 4 धावेसोबत त्यांचंही खातं खुलं होतंय. सात बॉल 26 धावा. स्टेप आउट झाले. समोर लॉफ्ट केला. मिस टाइम बॉल हवे. झेल कोण स्वीकारणार हा प्रश्न उपस्थित झालाय. लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग ऑफला आला होता. नीरज होते लास्ट मोमेंटला स्किट झाले. कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला होता मात्र करणचा बॅकअप आलाय. 2 धावा होईल षटकाची सांगता. षटक संपले एकंदरीत 2 षटकात बनल्या गेल्या त्या 15 धावा. आता शेवटचं षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धावेची आवश्यकता. चला स्पीडअप अपेक्षित आहे. गाय करा टीम श्रीगणेशचे. इंजुरी जर सिरियस असेल तर प्लेयर सबस्टिट्यूशननी लगेचच करून घ्या विथ ऑनफिल्ड अंपायर परमिशन. 6 चेंडू 24 धावा म्हणजे 6 पैकी 4 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. चौकार षटकार आता नितांत गरजेचे बनलेले आहेत. शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघाकरता 2 षटक बरोबर 10 मिनिटात टाकलेले आहेत. चला वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन गरजेचं आहे. थोडी घाई करा. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे टीम श्रीगणेशची. सहा चेंडू 24 धावा. नीरज गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 6 बॉल अँड 24 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. बॉल तयार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर केले आक्रमण. पहिल्या बॉलवर हवाई हल्ला. नीरज यांच्या विरोधात पहिल्याच बॉलवर बरसतायत. पहिला बॉल सीमा पार बिग हिट सिक्सर. हा सामना जर संदेशाने संपवला तर राहुलजी आडवले यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी अनाउन्स होत आहे. षटकारानं सध्या स्कोर आपण बघत आहोत. 21 धावा 5 चेंडू आणि अजूनही 18 धावेची गरज. पहिल्याच बॉलवर नीरजचं केलंय भव्य स्वागत. मॅच इज ऑन. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या संपर्कात बॉल आलेला आहे. अपील झालं. ओव्हर थ्रो. धाव हवी आहे पण बॅकअप आलंय. अनाठाई प्रयत्न उत्तम कडून झाला होता मात्र
सुदैवानं बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक ओमकार उपस्थित झाले. डॉट बॉलची झाली सांगता 4 चेंडू. आता 18 धावेची गरज. म्हणजेच काय तर 4 पैकी 3 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील संदेशला. लॉफ्ट केला समोर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाका. इट्स अ ह्यूज हिट. जब तक ये दम तब तक लढते रहेंगे हम, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, हे सांगतोय संदेश. त्याच्या बॅट मधून आलाय दुसरा बिग हिट, सिक्सर. हा सामना जर शिवस्वराज्य 11 नवापाडा भिन्न जिंकला तर सुरेशजी गुड्यांच्या वतीनं 5000चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. 6.6 6 बॉल 24 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 12 बनलेले आहेत. अजूनही 3 चेंडू 12ची आवश्यकता. आता पारा वाढलाय. 3 बॉल 12. टॉपेज बॉल वेत जेलची संधी बनली आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये आले होते मात्र जेल संपादित झाला नाही. क्रुशियल कंडिशनला डीप मधून लॉंग ऑफ आणि समोर लॉंग ऑन कडून बॅकअप अपेक्षित होतं मात्र स्वतः गोलंदाजानं तो निर्णय स्वीकारला. तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावेसोबत धावसंख्या एकूण अंकित झाले 29. 2 चेंडू आणि आता आवश्यकता ती 10 धावेची. जो संघ जिंकेल तो बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात दाखल होणार आहे. त्याच कारणास्तव हा सामना आता दोन्ही टीमसाठी अनन्यसाधारण महत्वाचा आणि त्यातल्या त्यात हा 5वा चेंडू आता या सामन्यातील महत्वाचा चेंडू. सामन्याचा निकाल घोषित करणारा चेंडू. 2 चेंडू आवश्यकता 10 धावेची. 2 बॉल 10. गोलंदाज तयार होतोय नीरज. ऑफसाइडला टॅप केल्या बॉल. एक सिंगल. सेकंड साठी चान्स घेतलाय मात्र आता शेवटचा एक चेंडू आणि कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम आहे 8 धावेची गरज. पहिल्या 2 षटकात धाव्यात तितक्या वेगाने धावा आल्या नाही. शेवटच्या षटकात संदेशनं लढत जरूर दिली मात्र त्याचे प्रयत्न आता अपुरे पडलेले आहेत. 1 चेंडू 8 धावा. एक लिगल बॉल. सामना जिंकेल श्रीगणेशचे पण एक्स्ट्रा रन जर आल्या इथनं नशिबाचं दार उघड होऊ शकतं. समोर स्ट्रेट बॅटनं फोर्सिबल हिट. वाडा शॉट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय बॉल. 4 धावात चौकार आलाय आणि अखेर 3 धावेनं हा सामना जिंकत आता टीम श्रीगणेश चैन विजयाची मुहूर्त मिळवली. अभिनंदन टीम श्रीगणेश चै. टफ अँड हार्ड लक. शिवस्वराज्य 11 नवापाडा चांगली लढत दिली खास करून संदेशनं. चला फिल्डिंगसाठी उतरा माडस. सामनावीर पुरस्कार वन्स अगेन ज्यांना 11 चेंडू 33 धावेचं योगदान दिलं.